नमस्कार, मी आतिश गायकवाड. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो स्वागत आहे. विशेष टायटल तुम्ही वाचत असेल की रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा पहिली 1.25 वर्ष भारतीय जनता पार्टीचा, नंतर 2.5 वर्ष शिवसेना शिंदे गटाचा आणि नंतर 1.25 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल. तर मित्रांनो, आताच G24 एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे. त्यांनी तुम्ही बघू शकता माझ्या स्क्रीनवर की पहिल्यांदा 1.25 वर्ष भारतीय जनता पार्टी, नंतर 2.5 वर्ष हे शिवसेना शिंदे गट आणि नंतर 1.25 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस, अशा पद्धतीने अध्यक्षांचा कार्यकाल सर्व तिन्ही पक्षांनी वाटून घेतलेला आहे. आणि उद्या जो रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निवडायचा आहे त्या संदर्भात सगळ्यांच्याच मनामध्ये संभ्रम होता की नक्की शिवसेना शिंदेगड सत्तेमध्ये असेल की नाही, की त्यांना विरोधी बाकावर बसावं लागेल. अशा पद्धतीच्या सर्व बातम्या ह्या मेनस्ट्रीम मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून तुमच्या समोर येत होत्या. परंतु उद्या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची नेमणूक होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही G24 बातमी प्रसारित झालेली आहे. ती जर आपण गृहीत धरली तर निश्चितच शिवसेना शिंदेगड सुद्धा हा रायगडच्या सत्तेमध्ये असणार आहे, रायगड जिल्हा परिषद सत्तेमध्ये असणार आहे. त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीला 1.25 वर्षाचं अध्यक्षपद देण्यात येणार आहे, परंतु नंतरचं जे 2.5 वर्षाचं जे अध्यक्षपद शिवसेना शिंदे गटाकडे येणार आहे. त्याच्यामुळे मानसी दलवी यांचं जे एवढ्या वर्षाचं स्वप्न होतं की जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचं, आमदारांचं स्वप्न होतं की माझ्या पत्नीला जिल्हा परिषद अध्यक्ष बनवायचं, ते मला वाटतंय पुढील 1.25 वर्षानंतर ज्यावेळेला शिवसेना शिंदे गटाचा कार्यकाल येईल त्यावेळेला पूर्ण होताना दिसत आहे. परंतु अजूनपर्यंत उद्याचा दिवस आहे आणि उद्या जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत आपण काही बोलू शकत नाही. परंतु एकंदरीत एवढ्या मोठ्या न्यूज चॅनेल ही बातमी लावलेली आहे आणि सर्व गोष्ट तुमच्या समोर त्यांनी ठेवलेली आहे. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये जास्त मला काही बोलायचं नाही आहे, कारण की गेले 1 महिनाभर कोण रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल याच्या बाबतीत सर्वांच्या मनामध्ये संभ्रम होता. जर आपण पाहिलं तर इथे रायगड जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा अध्यक्ष बसेल आणि शिवसेना शिंदे गटाला बाजूला ठेवतील. तर आपण उर्वरित जिल्ह्यांमध्ये पाहिलं तर तिथे सुद्धा राष्ट्रवादी बाहेर बसू शकते, भाजप बाजूला बसू शकते. त्याच्यामुळं सर्व जिल्ह्यांचा विचार करून महायुतीचे जे काही प्रमुख नेते आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, यांनी असे निर्णय घेऊन हे जे काही महायुतीतली समस्या आहे ती इथे सोडवलेली आहे. त्याच्यामुळं काही लोकांना वाटत असेल की आम्ही जिंकलो, परंतु राजकारणामध्ये कधी काय होईल हे सांगता येऊ शकत नाही. आताचं राजकारण हे कशा पद्धतीने आहे तुम्हाला माहिती आहे. बिचाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या जे कोणी सदस्य असतील जिंकून आलेले त्यांना 1 महिनाभर बाहेर राहायला लागलं आणि 1 महिनाभर बाहेर राहिल्याच्या नंतर उद्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा निवडीचा कार्यक्रम असताना जो शिवसेना शिंदेगड बाहेर बसणार होता तोच आता त्यांच्यासोबत सत्तेत बसणार आहे. त्याच्यामुळे एवढे दिवस बिचाऱ्यांचे फुकट गेले. असो, हा व्हिडिओ कमी जास्त लांब बनवत नाही, परंतु शिवसेना शिंदेगड हा सत्तेमध्ये असेल, 2.5 वर्ष त्यांना अध्यक्षपदाची सुद्धा मिळणार आहे असं G24 आताच बातमी आली. त्याच्यामुळे ही बातमी लगेच तुमच्यापर्यंत पोहोचून तुम्हालाही ही माहिती करून द्यावी म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ बनवला. तुतास इथेच थांबतो. जर काम आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.